नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा आणि मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सायलीचा वाढदिवस आणि चोरोटीचा कार्यक्रम एकाच दिवशी असतो, पण त्याच दिवशी प्रियाचं खूप मोठं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे. यावर कल्पनाची काय रिएक्शन असणार आहे? कल्पना आता प्रियाच्या बाळाबाबतीत कोणता असा मोठा निर्णय घेणार आहे? आणि त्यानंतर सायली आता इतका मोठा धमाका करणार आहे ज्याची कोणीही कल्पना केलेली नाहीये. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने आणि काय काय घडणार आहे तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो प्रिया आता जेलमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तेवढ्यातच तिथे सचिन येतो. प्रिया आता रडत रडत नाटक करायला सुरुवात करते आणि बोलते, सचिन प्लीज माझी मदत कर. तेव्हा सचिन बोलतो, हे बघ, मला तुझ्या मदतीची काही गरज नाही आहे. तसंही अण्णांचा माझ्या डोक्यावरती हात आहे आणि जोवर त्यांचा माझ्या डोक्यावरती हात आहे ना, तोवर मला कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे. चल जातो मी, असं बोलून तो तिकडून निघून जाऊ लागतो. पण तेवढ्यातच प्रिया रडते आणि जोरातच ओरडते, सचिन प्लीज मला इथून बाहेर काढ. मला एक सेकंदसुद्धा इथे राहायचं नाही आहे, कारण मी प्रेग्नेंट आहे. मी अश्विन सुभेदारच्या होणाऱ्या बाळाची आई होणार आहे. आणि हे ऐकून सचिनला खूप मोठा धक्का बसतो. सचिन आता मागे वळतो आणि बोलतो, प्रिया अगं हे काय बोलतेस तू? हे खरं आहे? नाही नाही, तू खोटं बोलतेस. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे आणि तू एक नंबरची खोटारडी आहेस हे काय सगळ्या जगालाच माहिती आहे. तेव्हा प्रिया बोलते, सचिन फक्त एकदा माझ्यावरती विश्वास ठेव. आणि तसंही मला खोटं बोलून काय मिळणार आहे? प्लीज माझी मदत कर. आणि एकदा जर तू माझी मदत केलीस ना, तर मी सुद्धा नक्कीच तुझी मदत करेन. आणि तसंही तुला त्या अस्मिताचा आणि त्या सुभेदारांचा बदला घ्यायचाच आहे ना, मग याच्यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही. जरा विचार कर, आपल्या दोघांचा सुद्धा शत्रू एकच आहे आणि आपण दोघे मिळून त्यांची चांगली जिरवू शकतो. बघ सचिन, विचार कर, कारण पुन्हा तुला असा चान्स कधीच मिळणार नाही. तेव्हा सचिन बोलतो, हो प्रिया तसं बरोबर बोलतीये. सुभेदारांना जर त्रास द्यायचा असेल तर याच्यापेक्षा चांगली संधी मला मिळणारच नाही. तो बोलतो, ठीक आहे, बोल बोल, काय मदत करू? तेव्हा प्रिया बोलते, तुला ही बातमी त्या कल्पीपर्यंत, विशेष कर सुभेदारांपर्यंत पोचवायची आहे. तेव्हा सचिन बोलतो, प्रिया कसं आहे ना, मी जर तिकडे गेलो, सुभेदार वाड्यावरती गेलो आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला तर कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. अर्जुन आणि आई तर मला वाड्याच्या बाहेरच हाकलून देतील. प्रिया आता डोळे वटारते आणि बोलते, अरे मूर्खा, तू स्वतः जाऊन काही सांगायचं नाहीयेस. मला एक आयडिया सुचली आहे. त्या नागराज आणि महिपतला पोलिसांनी बेलवरती कसं सोडवलं होतं? नाही म्हणजे ज्या दिवशी सायली मला सगळ्यांसमोर एक्सपोज करत होती त्या दिवशी ते दोघे तिथे आले होते ना, एक 15 मिनिटासाठी. तसंच तू पैशांचा वापर कर आणि मला फक्त अर्ध्या तासासाठी इथून जामीन मिळवून दे. मला स्वतः कल्पनाला, त्या कल्पीला हे सगळं सांगायचं आहे. तिला एकदा का समजलं ना की सुभेदारांचा वारस माझ्या पोटात आहे, तर ती मला स्वतःहून घरात घेईल. आणि एकदा का मला त्या सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री मिळाली तर मी त्यांची कशी वाट लावते ना, नुसतं बघच. तुला सुद्धा तेच हवं आहे ना, सुभेदारांची बर्बादी. तेव्हा सचिन बोलतो, ठीक आहे, मला तुझा प्लॅन पटलाय. असं म्हणत असतो पोलिसांना काही पैसे देतो आणि प्रियाला थोड्या वेळासाठी बाहेर काढतो. तसं पाहायला गेलं तर प्रियाला बेलसुद्धा मिळते, बट अंडर पोलीस प्रोटेक्शन. इकडे आता सुभेदारांच्या घरी आपण पाहतो तर काय, सुभेदारवाडा पूर्णपणे सजलेला असतो. घरातली सगळी मंडळी मिळून घर सजवत असते. प्रतिमा, रविराज सुद्धा आलेले असतात, कारण आज सायलीचा वाढदिवस असतो आणि त्याचबरोबर तिची चोरोटी सुद्धा भरायची असते. चोरोटी भरण्याचा कार्यक्रम सुद्धा सुरू असतो. सायली अगदी खुलून दिसत असते आणि तेवढ्यातच अर्जुन आता तिला खाली घेऊन येतो. सगळेच तिला हॅपी बर्थडे विश करतात आणि जोरात ओरडतात, सायली हॅपी बर्थडे. दोघे आता सोफ्यावरती जाऊन बसतात आणि सायली आता अर्जुनला केक भरू लागते, कारण अर्जुनचा आणि सायलीचा एकाच दिवशी बर्थडे असतो. कल्पना आता सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते, आज माझ्या सायलीचा वाढदिवस आणि आजच तिची चोरोटी भरण्याचं भाग्य मला मिळालंय. तेव्हा सायली आता जोरातच ओरडते, काय आज माझी चोरोटी भरली जाणार आहे? तेव्हा कल्पना बोलते, हो अगं सायली, बघता बघता आता तुला 3रा महिनासुद्धा लागलाय आणि चोरोटी भरण्याची ही बेस्ट टायमिंग आहे. आणि म्हणूनच मी प्रतिमा आणि रविराजांना सुद्धा बोलवलंय. घरातली मोजकीच आणि जवळची लोक आम्ही मिळून तुझी चोरोटी साजरी करणार आहोत. चला आपण तुझी ओटी भरूया. असं म्हणत असती सायलीची आता ओटी भरू लागते. सायली तर भरून पावलेली असते, तिला खूप छान वाटत असतं. कल्पना म्हणत असते, खरंच आज माझं घर अगदी गोकुळासारखं भरून पावल्यासारखं वाटतंय. देवाची कृपा असो माझ्या लेकीवर, कोणाची वाईट नजर नको लागायला माझ्या मुलाच्या आणि माझ्या लेकीच्या संसाराला. त्यावर अस्मिता बोलते, हो मम्मा, तू अगदी बरोबर बोलतेस. आज खऱ्या अर्थाने या वाड्याला घरपण आलंय. सायलीने बघ ना आपल्या सगळ्यांना कसं एकत्र बांधून ठेवलंय. तेवढंच अर्जुन बोलतो, हॅपी बर्थडे बायको, आज तू खरं सुंदर दिसत आहेस. आज इथे फक्त तू माझी बायको नाही आहेस, तर माझ्या होणाऱ्या बाळाची आईसुद्धा आहेस. त्यामुळे तुझं सौंदर्य 10 पटीने वाढलंय. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असाच आयुष्यभर टिकून राहो, हीच माझी इच्छा आहे. आणि मग काय, सगळेच हसू लागतात.
ओटी भरण्याचा विधी सुरू असतो. सगळेच तिला हळदी कुंकू लावत असतात, म्हणजे घरातल्या सगळ्याच बायका. आणि तितक्याच दरवाजावरती 2 पावलं थबकतात. आणि ती 2 पावलं कोण आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे. दारावरती सचिन आणि प्रिया आलेले असतात आणि त्या दोघांना बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळे जागेवरून उठून उभे राहतात आणि रागाने त्यांच्याकडे बघू लागतात. अर्जुनला तर इतका राग आलेला असतो, त्याला तर सहनच होत नाही. प्रिया तर इतकी नाटकी करायला सुरुवात करते. ती जोरातच ओरडते, आई आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. कल्पना आता जोरातच ओरडते, थांब, तिथेच थांब, एक पाऊलही पुढे टाकू नकोस, ताबडतोब निघून जा इथून. तुझी हिंमत कशी झाली या वाड्यात पाऊल ठेवायची? मला तुझा हा खोटा आणि कपटी चेहरा 1 मिनिट सुद्धा बघायचा नाहीये. चालती हो इथून. अर्जुन अरे काहीतरी कर. ही 2 माणसं मला या घरात सुद्धा आलेली नको आहेत. अर्जुन आता रागाच्या भरात पुढे जातो. तो थेट सचिनची कॉलर पकडतो आणि बोलतो, सचिन तुझा मेंदू ठिकाण्यावर आहे की नाही? या गुन्हेगार बाईला जिने माझ्या कुटुंबाला इतका त्रास दिलाय, तिला तू माझ्या घरामध्ये माझ्या बायकोच्या वाढदिवसादिवशी घेऊन कसं काय आलास? तुला लाज कशी वाटत नाही? आत्ताच्या आत्ता या बाईला घेऊन चालता हो, नाहीतर याद राख माझा हात उठेल तुझ्यावर. मी काय करेन ना सांगता येणार नाही. तेव्हा सचिन बोलतो, खरं तर मला सुद्धा हौस नाही आलेली तुमच्या घरात येण्याची, पण कसं आहे ना, एक खूप मोठं सत्य तुम्हाला सांगायचं आहे. प्रियाला तर इतका राग आलेला असतो, ती सरळ आतमध्ये जाते. सायलीची चोरोटीसाठी मांडलेलं ताट आणि फळ लात मारून उधळून लावते. प्रिया आता ओरडतच बोलते, माझी ओटी जर भरली नाही ना, तर हिची पण ओटी मी भरू देणार नाही. आई तुम्ही मला घरातून हाकलत आहात ना, मग आता एक सत्य ऐका, मी सुद्धा प्रेग्नेंट आहे. होय होय, मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. आणि हे ऐकल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. वाड्यामध्ये श्मशानासारखी शांतता पसरते. प्रिया बोलते, आता काय झालं, बसला ना धक्का? तेव्हा कल्पना बोलते, प्रिया बास कर, तू 100% खोटं बोलतेस. आमचा तुझ्यावर काडी मात्र सुद्धा विश्वास नाहीये. नाही म्हणजे आजवर तू इतके खोटं बोलत आली आहेस ना, हे सुद्धा तुझं खोटंच असणार आहे या घरात शिरण्यासाठी. पण अजिबात काळजी करू नकोस. आता तू काही बोललीस ना तरी मी तुला या घरामध्ये ठरू देणार नाही. तेव्हा प्रिया बोलते, आई अहो मी खरंच खोटं बोलत नाहीये. आणि हे सत्य अर्जुन आणि अश्विनला सुद्धा माहिती आहे. जर तुम्हाला पटत नसेल ना तर अश्विनला विचारा. त्या दिवशी मी हे सगळं त्या दोघांना सांगितलंय. आणि आता मात्र अश्विनची बोलती बंद झालेली असते. कल्पना बोलते, बोल अश्विन, मी जे काय म्हणतेय ते खरं आहे? अर्जुन मी जे काय म्हणतेय ते खरं आहे का? तेव्हा अर्जुन मान डोलावतो आणि बोलतो, खरं तर हे सत्य मी सांगणार होतो, पण अश्विनने मला शपथ दिली आणि हे सत्य मॉमला सांगायचं नाही म्हणून सांगितलं. आणि म्हणूनच माझ्या तोंडावरती कुलूप होतं इतके दिवस. आता सगळ्यांना असं वाटत असतं की प्रिया जिंकली. आता कल्पना प्रियाच्या बाजूने होणार आणि सुभेदारांच्या घरातल्या वारसासाठी ती प्रियाला माफ करणार. पण प्रेक्षकांनो तसं काही घडत नाही. उलट कल्पना असं काहीतरी करते ना ज्याची आपण कल्पनाच केली नसेल. ती प्रियाच्या डोळ्यात डोळे घालत अत्यंत कठोर आवाजात बोलते, सुभेदारांचा अंश? अगं तुझ्यासारख्या नीच कपटी आणि विषारी बाईच्या पोटातून जन्म घेणारा अंश आम्ही या जन्मात कधी स्वीकारणार नाही, जरी तो सुभेदारांचा असला तरीही. कारण त्याच्यावरती अर्धे संस्कार आणि त्याचं रक्त तुझं आहे. मोठं झाल्यावर तो तुझ्यासारखाच बनेल, कपटी बनेल आणि मला असा वारस नकोच आहे. असं समजेन की तुझ्या पोटात कधी आमचं वारस नव्हताच. असं म्हणतच कल्पना आपला हात उगारते आणि प्रियाच्या कानाखाली सान्नकण ठेवून देते. कल्पना आता जोरातच ओरडते, इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता या बाईला इकडून घेऊन जा, कारण हिची सावलीसुद्धा मला माझ्या घरावरती पडता कामा नये. आणि मग काय, पोलीस आता फरफटत प्रिया आणि सचिनला तिकडून घेऊन जातात. आणि अशा प्रकारे प्रियाचा प्लॅन तर फ्लॉप झालेला असतो. सायली आता हे सगळं बघत असते. खरं तर काल जेव्हा तिने आश्रमामध्ये ते चित्र बघितलेलं असतं, जे स्वतःच तिने काढलेलं असतं, जे सेम टू सेम तन्वीच्या चित्रासारखं असतं, तेव्हाच तिला कळून चुकलेलं असतं की तीच तन्वी आहे. ती फक्त संधी शोधत असते की कधी घरच्यांना हे सत्य सांगेन. आणि आता तर इथे प्रतिमा आणि रविराज सुद्धा असतात. त्यामुळे याच संधीचा ती फायदा घेते आणि सगळ्यांसमोर बोलते की मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. प्रतिमा आत्या, काल तुम्ही तन्वीने काढलेलं चित्र मला दाखवलं, पण ते सेम टू सेम चित्र आश्रमामध्ये सुद्धा आहे. आणि आश्रमातल्या काढलेल्या चित्राचा ती सगळ्यांना फोटो दाखवते. सगळे शॉक होतात. रविराज बोलतात, पण हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे प्रिया तर तन्वी नव्हती, मग ते चित्र कुणी काढलं? तेव्हा सायली बोलते, मी काढलं, कारण मीच तन्वी आहे. खरं तर इतके दिवस माझ्या मनामध्ये घालमेल सुरू होती. मला समजत नव्हतं माझ्याबरोबर काय होतंय. मला छोटी तन्वी सतत दिसत होती. मध्यंतरी मी चक्कर येऊन पडले होते ते याच कारणामुळे, कारण सतत मला ती छोटी मुलगी दिसत होती. कोण आहे तेच मला समजत नव्हतं. पण काल मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. काल जेव्हा आपण कुलदैवतेच्या मंदिरात गेलो होतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी मला आधीच का माहिती होत्या? याचमुळे, कारण मी लहान असताना माझ्या आईबाबांबरोबर तिथे गेले होते. आणि प्रियाकडे जे काही गाठोडं होतं ना, ज्याचा ती उपयोग करत होती, ते खरं तर माझंच गाठोडं होतं. सगळेच भाऊक झालेले असतात. प्रतिमा रविराज आता सायलीला जवळ घेतात. सगळे स्तब्ध झालेले असतात, कारण सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की सायली हीच तन्वी आहे. तेव्हा आता सगळ्यांची रिॲक्शन काय आहे हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच कळेल.